हॅलो एव्हरीवन. नमस्कार मित्रांनो. आज आपल्यासोबत एक आपली जी पाठीमागे महाराष्ट्र सीटची एक्झाम झाली होती. त्या एक्झाममध्ये आपल्यासोबत एक स्टुडंट जो आपला बॅचचा विद्यार्थी आहे, विवेकानंद लांब यांनी आपला कोर्स परचेस केल्याच्या नंतर त्यांनी त्याच्या थ्रू स्टडी केला आणि त्यानंतर त्यांनी या परीक्षेमध्ये एक यश संपादन करून की आता महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये एक चांगल्या मार्कांनी क्वालिफाय होऊन आता ते एका ठिकाणी जॉब करत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांची थोडीशी सक्सेस स्टोरी जाणून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला आणि जे काही स्टुडंट्स आता प्रिपरेशन करतायत या करण्याचा विचार करतायत त्यांना यांच्या अभ्यासाच्या यांनी कसं प्रिपरेशन केली याचा थोडासा गाईडन्स तुम्हाला भेटेल. त्यानुसार तुम्ही एक प्रिपरेशन करू शकता आणि नक्कीच या एक्झाममध्ये एक चांगलं यश प्राप्त करू शकता. त्याबद्दलच आपण थोडंसं यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. विवेकानंद लांब हे नांदेडचे आहेत आणि आता पहिल्यांदा आपण त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे विवेकानंद तुझं या व्हिडिओमध्ये. मला पहिलं सांग की धन्यवाद सर. ज्यावेळेस ज्यावेळेस एक्झाम क्वालिफाय झाली, ज्यावेळेस रिझल्ट आला महाराष्ट्र सेट एक्झामचा, त्यावेळी पहिली प्रतिक्रिया काय होती? कसं वाटलं तुला? सर ॲक्चुअली माझं जे ग्रॅज्युएशन झालेलं होतं इंजिनिअरिंग, म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. अच्छा. आणि त्यानंतर परत ज्यावेळेस एम-एस-सीचा निर्णय घेतला होता, तर त्यावेळेस असं कुठं ना कुठं डोक्यात होतं, की बाबा म्हणजे एम-एस-सी करून बी-एड करावं लागेल आणि एक माध्यमिक शिक्षक किंवा ज्युनियरपर्यंत आपण जाऊ शकतो. बरोबर. पण आय-एफ-एसच्या मदतीनं जे काही समजा सेट क्वालिफाय होऊ शकलो, त्याच्यामुळे एक सीनियर म्हणजे क्लास 1 पोस्ट जॉइन करतो याचा खूप मोठा आनंद झालेला आहे. या आता थोडंसं हे विचारतो की आय-एफ-एस बद्दल कशी इन्फॉर्मेशन मिळाली? सर ॲक्चुअली म्हणजे ज्यावेळेस मी एम-एस-सी करत होतो, तर त्यावेळेस माझे काही क्लासमेट होते. तर त्यांनी सुद्धा आपल्या आय-एफ-एसचं सबस्क्रिप्शन घेतलेलं होतं. 3-4 जण रेग्युलर करत होते तेव्हा क्लास. तर मग त्या मित्रांथ्रू मला आय-एफ-एसची माहिती भेटली आणि तिथून मग मी आय-एफ-एस जॉइन केलं सर. मग याआधी काही असं YouTubeला वगैरे असं काही पाहिलं नव्हतं का फॅकल्टीला शिकवताना वगैरे? हां सर, म्हणजे जेव्हा मित्राकडून कळालं होतं आय-एफ-एसबद्दल, त्यावेळेस मी थोडेसे डेमो लेक्चर वगैरे बघितले होते मी आय-एफ-एसचे आपले. आणि त्यानंतर मग योग्य वाटलं म्हणून मी करायचा अच्छा. निर्णय घेतला होता. मग आता ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करत होता, त्यावेळी कुठे जॉब करत होतास की असंच आपलं जॉब न करता एक डेडिकेशन नुसार आपण या प्रिपरेशनला सुरुवात करत होता तुम्ही? सर ॲक्चुअली म्हणजे एम-एस-सीला ज्यावेळेस होतो त्यानंतर मी पुन्हा एक सेल्फ एम्प्लॉईड होतो. म्हणजे टीचिंग करत होतो आणि टीचिंग करता-करता मग मी रेकॉर्डेड सबस्क्रिप्शन घेतलं होतं. जेणेकरून मी माझ्या वेळेनुसार प्रिपरेशन करेल आणि मग जॉब करत-करत मी प्रिपरेशन केलेलं आहे सर पूर्ण. अच्छा. मग डेली डेली काय म्हणजे डेली किती तास वगैरे करायचं असं काही फिक्स होतं की असंच जसा वेळ भेटेल तसं? हां सर, नाही, नाही सर, एक शेड्यूल फिक्स होता माझा, की म्हणजे दिवसाचे काही जरी झालं तरी 2 तास तरी माझे मिनिमम 2 तास माझं अभ्यास व्हावा हे माझं फिक्स होतं सर. म्हणजे मी अच्छा. पेपर 2ला 2 तास देत होतो आणि 1 तास माझा पेपर 1ला, असं 2-3 तासाचं शेड्यूल माझं फिक्स होतं सर. बरोबर आहे. म्हणजे की आणि किती महिने साधारणतः अभ्यास केला ह्या एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी? अ, तर ॲक्चुअली मी एक तर सध्या बॅकग्राऊंड तर असतंच, की गेल्या आता वर्षी मी नीटचंच बॅकग्राऊंडमध्ये प्रिपरेशन करत आपण होतो. करतच असतो स्टडी, तो तर राहिला. पण या एक्झामला क्वालिफाय करण्यासाठी स्पेशली असं किती किती वेळ दिला होता, की म्हणजे 3 महिने, 4 महिने? सर तसं बघायला तर मी प्रॉपर 2 महिने एकदम प्रॉपर दिलते सर माझे. ओके. 2 महिने म्हणजे मी 2 महिने मी माझा जॉब एकदम सेकंडरी लेव्हलला ठेवून, प्रायमरी माझा पूर्ण फोकस एक्झामवरच होता 2 महिन्यासाठी तरी. ओके. आणि मग याच्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी म्हणजे फक्त आय-एफ-एसच्या कोर्सवरती तुम्ही डिपेंड होतात, की याच्या व्यतिरिक्त आणखीन काही बुक्स वगैरे पण फॉलो करत होता किंवा क्वेशन्सची प्रॅक्टिस कुठून करत होता? याच्याबद्दल काय सांगाल? सर ॲक्चुअली मी आपल्या आय-एफ-एस क्लासेस मी पूर्णपणे स्टडी मटेरियल पर्चेस केलं होतं. त्याच्यामध्ये आपले सगळे मॅथेमॅटिक्सचे आणि जो पेपर 1 जो असतो समजा, त्याच्यासाठी जे काही बेसिक मॅथेमॅटिकल आणि लॉजिकल रिझनिंग लागतं, ते सुद्धा मी बुक आपल्या आय-एफ-एसचं पर्चेस केलं होतं. त्यामुळे जे काही स्टडी मटेरियल होतं, जे पूर्णपणे आय-एफ-एसचंच होतं माझ्याकडं. आणि रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे पूर्णपणे टीचिंग जी काही होती, ती मी पूर्णपणे आय-एफ-एसलाच रेफर केलं. म्हणजे हे केलं होतं सर, प्राधान्य दिलं होतं. मग कसं वाटलं कोर्स परचेस करून म्हणजे फॅकल्टीचा किती फायदा झाला किंवा?
काय सांगशील याच्याबद्दल? सर पहिल्यांदा तर मी म्हणजे एकतर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळं एम-एस-सी जेव्हा करायचा निर्णय घेतला, तर त्याच्यामध्ये म्हणजे स्टार्टिंगला मला जे कॉलेजमध्ये जे काही शिक्षक म्हणजे आमचे जे हे होते एच-ओ-एस होते, प्रशांत सर होते किंवा अमय सर वगैरे. तर ह्या सगळ्या सरांचं एक पहिल्यांदा एक पाठबळ भेटलं. म्हणजे एम-एस-सीला पण तेवढं कन्सेप्ट क्लिअर होत नव्हत्या माझ्या, कारण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळं. पण नंतर ज्यावेळेस मी आय-एफ-एसला म्हणजे आय-एफ-एसचं काय झालं, की त्यांनी एकदम झिरोपासून गोष्टी मला समजून सांगायला प्रयत्न केला किंवा मी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे झिरोपासून तयारी केल्यामुळं आणि आय-एफ-एसला प्रत्येक ठिकाणी मदत झाल्यामुळं मग विकास सर असतील, मनोज सर असतील, रोहित सर असतील किंवा म्हणजे तुमचेही लेक्चर करताना एकदम बेसिकपासून केल्यामुळे गोष्टी खूप अशा ईझी वाटत गेल्या आणि थोडासा इंटरेस्ट तयार होत गेला माझा. आणि क्वेश्चन्सच्या हां आणि प्रॅक्टिसबद्दल म्हणजे काय आय-एफ-एसच्या स्टडी मटेरियलवरतीच होतात, की पी-वाय-क्यू वगैरे पण व्यवस्थित सॉल्व्ह केले होते सगळे? हां. हां, सर. म्हणजे जसं-जसं आपण एक-एक लेक्चर बघितल्यानंतर त्याचे जे काही म्हणजे ठीक आहे 5 क्वेशन असतील, पण कसं असतं ते "थेंबे थेंबे तळे साचे" म्हणल्यासारखं ते 5-5 क्वेशन मी प्रत्येक लेक्चर झालं की ते क्वेशन करत होतो आणि त्याच्यातून मग ते नोटबुकमध्ये जे काही आपलं नोटबुक हे करत होतो, त्याच्यामध्ये मी ते क्वेशन फक्त नोट डाउन करत होतो किंवा त्याची आयडिया नेमकं हा क्वेशन कसा सॉल्व्ह केला आणि शेवटी मी आपली आय-एफ-एसची टेस्ट सीरीज पण जॉइन केली सर. अच्छा. म्हणजे मग हां, म्हणजे बेसिकली बघायला गेलं तर मी आय-एफ-एसचं काहीच सोडलं नव्हतं. मी टेस्ट सीरीज पण घेतली, त्या आय-एफ-एसची स्टडी मटेरियल पण हे केलं होतं आणि रेकॉर्डेडचं सबस्क्रिप्शन पण घेतलेलं होतं सर. म्हणजे ओव्हरऑल तुला चांगला फायदा झाला आणि त्याचा फायदा नक्कीच एक्झाम क्वालिफाय करण्यामध्ये झाला. झालं सर. झालं सर. पेपर वन स्टडी 99.99% हां. आहे सर. आता माझा एक प्रश्न आहे, की बरेच विद्यार्थी ना पेपर 1 कडे थोडंसं इग्नोर करतायत. तर याच्याबद्दल काय सांगशील? हां किती सर. किती इम्पोर्टंट आहे पेपर 1 मध्ये जास्त मार्क मिळवणं, जर या एक्झाममध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर? काय सांगशील याच्यात? सर ॲक्चुअली पेपर 1ला आय-एफ-एसचा खरा फायदा म्हणजे मी खरं सांगायचं म्हणजे मी फक्त एक 15 ते 20च दिवस आय-एफ-एस मधूनच आपल्या पेपर 1चं प्रिपरेशन केलं होतं आणि मला म्हणजे 100 पैकी माझा 74 स्कोर हा माझा पेपर 1चाच आहे पूर्णपणे. अच्छा. म्हणजे आणि हे हां खूप आणि मग गरजेचं आहे. कारण बरेचसे विद्यार्थी मी पाहतो तर ते पेपर 1 कडे थोडंसं इग्नोर करतात. म्हणजे की काय करतात, की चला आपण शेवटी-शेवटी बघूया. पण आता जसं तू शेवटचे काही 15-20 दिवस का होईना, पण त्यासाठी एक डेडिकेशननुसार तू चांगला अभ्यास केला आणि त्याचा तुला फायदा झाला. हो सर. 75 मार्क हो, मिळणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे पेपर 1 मध्ये. हो सर. तर हो ही सर. विद्यार्थ्यांना ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की पेपर 1 मध्ये जेवढा तुम्ही चांगला स्कोर कराल, कारण सोपं आहे स्कोर करणं आणि जेवढा स्कोर चांगला कराल, तेवढं तुम्हाला सोपं होईल एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी. पेपर 2 साठी हो खूप सर. डेडिकेटली करतात विद्यार्थी स्टडी, पण कधी-कधी काय करतात, की पेपर 1 ला इग्नोर करतात. तर असं नाही करायला पाहिजे. आहे की नाही? हो सर. हो सर. आता आता कसं चाललंय? आता काय जॉब आणि कसं ठरवलंय आता पुढे काय करायचं? सर आता सध्याला मी गेल्या वर्षी प्रायव्हेट ट्युशनमध्ये हे करत होतो, शिकवत होतो. पण आता हे सेट निघाल्यानंतर मी आता म्हणजे ॲक्चुअली माझे वडील पण सीनियर लेक्चरर्स होते. रिटायर झालेत ते गेल्या वर्षी. तर त्यांच्या जागेवरच मी सी-एच-बीसाठी जॉइन झालोय सध्याला. बळीराम पाटील महाविद्यालय किनवटला. अच्छा. आता सध्या तुम्ही नांदेडमध्ये आहेत, आहे ना? हां सर, मी आता नांदेडमध्ये आहे. अच्छा. ठीक आहे. आता काय पुढे रिसर्च वगैरे याच्याबद्दल काही विचार केलाय? हो सर, रिसर्चचा विचार चालू आहे. आता पी-एच-डीसाठी प्रयत्न करतोय. जर समजा ॲडमिशन वगैरे भेटलं आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या, तर पी-एच-डीचा पण विचार आहे सर डोक्यात. नक्कीच, नक्कीच करा प्रयत्न कारण रिसर्चमध्ये येणं तेवढंच गरजेचं आहे. नुसतं हो ना सर, हो ना सर. मॅथमॅटिक्समध्ये चांगला रिसर्च करण्यात यावा आणि आता शिकवण्यामध्ये तुम्हाला आता स्टुडंटचा ज्यावेळेस तुम्ही शिकवताय, त्यावेळी काही फायदा होतोय या आय-एफ-एसच्या कोर्सचा, की आता अशा पद्धतीने शिकवलं पाहिजे किंवा कॉन्सेप्ट आता चांगल्या क्लिअर झाल्यात, वाटतंय काही? हो सर. म्हणजे ज्यावेळेस मी आय-एफ-एसचे क्लास करत होतो, तर म्हणजे त्यावेळेस जो प्रत्येक क्वेशन असा तो आपण म्हणतो ना मराठीमध्ये असा तोडून-मोडून अभ्यास करणं, हां, म्हणजे हां. त्याच्या एकदम डेप्थमध्ये जाऊन अभ्यास करणं. तर मग ते आय-एफ-एसमधून मला जी सवय लागली, की प्रत्येक गोष्ट अशी तोडून म्हणजे एकदम डीपमधून जाऊन. समजा जरी तिथं आय-एफ-एसमध्ये समजा त्या क्वेशनमध्ये कळत नसेल, तर परत ते मी YouTubeला अजून डीपमध्ये जाऊन ती गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करायचो. तर मग आता सध्याला जे काही टीचिंग करतोय मी, आता 1 महिना जवळपास 1 महिना झालं मला. तर मग टीचिंग करताना माझा तोच प्रश्न असतो म्हणजे तोच माझा मुद्दा असतो, की विद्यार्थ्यांना पण शिकवताना त्यांना जर कळत नसेल तर पूर्णपणे बेसिकमध्ये जाऊन शिकवायचं. तर बेसिकली कुठे ना कुठे बघायला गेलं तर ते म्हणजे एक स्किल म्हणा तर आय-एफ-एसमध्ये जे शिकायला भेटलं ते स्किल मी पुढं कॅरी ऑन करण्याचा प्रयत्न तर करत आहे सर माझ्याकडून. कारण विद्यार्थ्यांना तेच पाहिजे असतं टीचर्सकडून, की
तुम्ही किती डीपमध्ये जाऊन सांगताय त्यांना आणि किती सोप्या हो भाषेत ना, हो ना. सांगताय हे गरजेचं आहे. हो सर, हो सर. आता जे विद्यार्थी विचार करतायत की एम-एच सेट क्वालिफाय करायची किंवा करून काय होतंय किंवा कशी प्रिपरेशन करायला पाहिजे, याच्याबद्दल थोडंसं तुझं गाईडन्स काय सांगशील की कशी प्रिपरेशन करायला पाहिजे यांनी? सगळ्यात पहिली तर गोष्ट आहे सर म्हणजे जर तुम्हाला खरंच एम-एस सेट असो, अगर नेट असो, गेट असो, जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायची असेल मॅथेमॅटिक्ससाठी, जर तुम्ही ठरवलं असेल ना, तर तुम्हाला म्हणजे असं डायरेक्ट आपण एक्झामचा फॉर्म भरल्यानंतर प्रिपरेशन चालू करण्यापेक्षा थोडंसं ठीक आहे, वेळ लागेल म्हणजे एखाद्या वर्ष म्हणा की एक 7-8 महिने म्हणा, तर कंटिन्युअस एक डेली 2 तास तरी अभ्यास करावा आणि ज्यावेळेस मग तुम्हाला पेपर तुमच्या टप्प्यात येईल, तर त्यावेळेस मग फुल डेडिकेशननं एक तुम्ही त्या परीक्षेच्या गरजेनुसार 2 महिने, 3 महिने पूर्णपणे वेळ काढून अभ्यास करणं महत्वाचं आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की बाबा तुम्ही टेस्ट सीरीज जॉइन करणं खूप इम्पोर्टंट आहे. कारण आपण अभ्यास करतो, पण टेस्ट सीरीजमधून आपल्याला एवढं कळतं, की नेमकं आपल्या चुका चुका कुठं होत आहेत. जे काही चुकतंय आपलं, तर ते आपल्याला परत म्हणजे ती परत चूक पुन्हा घडू नये. तर ह्याच्यासाठी टेस्ट सीरीज खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की अभ्यास करणं आणि प्लस टेस्ट सीरीज ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात मला. म्हणजे बिलकुल. मॉक टेस्ट समजा. हां. की टेस्ट सीरीजने एक आपल्याला अंदाज येतो, की बाबा आपण जे प्रिपेअर केलंय, ते एक्झॅक्टली, खरंच ॲप्लाय होतंय की नाही? की प्रिपरेशन हां, एक्झॅक्टली, असे एक्झॅक्टली. आमचेही बरेच अ, अ, अजून काही विद्यार्थी आहेत, ज्यांची प्रिपरेशन खरंच खूप स्ट्राँग होती. पण टेस्ट सीरीज न दिल्यामुळं किंवा मॉक टेस्ट न दिल्यामुळं त्यांना तो जो परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंट स्किल पाहिजे असतं, ते कदाचित होत नाही. आणि टेस्ट सीरीज दिल्याच्यानंतर तुम्हाला एक कळून जातं, की आपला वेळेत पेपर अटेम्प्ट होतोय की नाही किंवा आपण कुठे हो सिली सर, ते पण आहे. मिस्टेक्स करतोय. हे सगळ्या गोष्टी कळतायत, हो की नाही? हो प्रिपरेशन सर. करण्याची फक्त हेच आपण असं म्हणू शकतो, की आता तुम्ही सुरुवात करा. कधी फॉर्म येतील, ते येणारे येतीलच. त्याची तुम्ही वाट बघणार आणि मग त्याच्यानंतर तुम्ही प्रिपरेशन सुरू करणार. याला काही पॉइंट नाहीये. तुम्हाला जर खरंच एक्झाम क्वालिफाय करायची तर तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा आणि हो सर. नक्कीच तुम्ही ॲट द एंड ज्यावेळेस प्रिपरेशन कंप्लीट होईल, तुम्ही टेस्ट सीरीज आणि मॉक टेस्ट तुम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. अ, हो सर. अजून काय तुझ्याकडून सांगता येईल, की विद्यार्थ्यांसाठी बाकी? विद्यार्थ्यांसाठी सर आता एवढंच सांगेल, की म्हणजे ॲक्चुअली म्हणजे माझं एम-एस-सीचा जर बॅकग्राऊंड बघितला, तर मला एवढंच म्हणता येईल, की जर मी सेट क्वालिफाय होऊ शकत असेल, तर बी-एस-सी करून एम-एस-सी करणारा प्रत्येक मुलगा सर सेट क्वालिफाय होऊ शकतो. ठीक आहे, नेट थोडंसं अवघड आहे मान्य आहे मला, पण सेट तर प्रत्येक मुलगा क्वालिफाय होऊ शकतो सर, जर मी क्वालिफाय होऊ शकत असेल तर. बिलकुल, म्हणजे बिलकुल. आपल्याला काही बेसिक नसताना जर आपण त्या फील्डमध्ये करू शकत असेल, तर बाकीचे त्यांनी तर करायलाच पाहिजे असं वाटतं मला. हां, बिलकुल. म्हणजे तुझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असून त्याच्यानंतर एम-एस-सी करून त्याच्यानंतर सेट क्वालिफाय होणं. तर नक्कीच हो सर, हो जे सर. पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा, की एक्झाम क्वालिफाय करणं खरंच टफ नाहीये. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. आणि एक डेडिकेशननुसार जर तुम्ही अभ्यास केला, तर नक्कीच या परीक्षेमध्ये तुम्ही पास होऊ शकता. आणि एक चांगल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असिस्टंट प्रोफेसर नावाची पदवी तुम्ही प्राप्त करू शकता. त्याच्यानुसार तुम्ही विद्यार्थ्यांचं एक करियर चांगलं घडवण्याचा प्रयत्न करू शकता. चला आता हो सर. विवेकानंदला आपण ऑल द बेस्ट म्हणूया पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी ओके. आणि नक्कीच तुम्ही रिसर्च करण्याचा देखील प्रयत्न करा. तो हो सर. धन्यवाद हां, सर. आमच्यासोबत बोलल्याबद्दल तुम्हाला खूप सारे थँक यू. परत एकदा ऑल द बेस्ट. थँक यू. थँक यू सर.